देशामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। अमेरिका इराणमधील युद्ध संघर्ष आणि हॉर्मुझ समुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। देशातल्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते। इराण अमेरिका तणाव आणि हॉर्मुझ समुद्रधुनी बंद झाल्यामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे। कच्च्या तेलाच्या किमती $100 प्रति बॅरल पर्यंत गेल्या। त्यामुळे तेल कंपन्यांना दररोज प्रचंड मोठा तोटा सहन करावा लागतोय, ज्याचा संपूर्ण भार एकतर कंपनीवर किंवा सरकारच्या तिजोरीवर पडतोय। परिणामी येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे। जगातील सुमारे 20% तेल पुरवठा ज्यामधून जातो ती हॉर्मुझची समुद्रधुनी युद्धामुळे अनेक आठवड्यांपासून प्रभावित आहे, ज्यामुळे जागतिक ऊर्जा संकट निर्माण झालंय। अनेक देशांमध्ये इंधनाचा तुटवडा निर्माण झाला असून दरांमध्ये सुद्धा वाढ झाली आहे। इराण इस्रायल अमेरिका युद्धानंतर कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात। अनेक देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती 30% वाढवण्यात आल्या। दरम्यान पेट्रोलच्या किमती कुठे किती आहेत पाहूयात। हाँगकाँगमध्ये $295 प्रति लिटर, सिंगापूरमध्ये पेट्रोल $240 प्रति लिटर आहे, तर नेदरलँडमध्ये $225 प्रति लिटर पेट्रोल आहे। इटलीमध्ये $210 प्रति लिटर, यूकेमध्ये $195 प्रति लिटर, तर भारतात $95 प्रति लिटर पेट्रोल आहे। भारतातले पेट्रोल डिझेलचे दर सध्या तरी स्थिर आहेत। भारतातील सरकारी तेल कंपन्यांना दररोज अंदाजे 700 ते 1000 कोटींचा तोटा होतो। हा तोटा दरमहा अंदाजे 30,000 कोटी रुपये इतका होतोय। परिणामी भारतातही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे। याचा थेट परिणाम कुठे आणि कसा होण्याची शक्यता आहे तेही पाहूया। पहिल्यांदा पेट्रोल आणि डिझेल महाग होऊ शकतं। ट्रक, बस, रेल्वे आणि जहाजाचं भाडंही वाढू शकतं। कारखान्यांचा उत्पादन खर्च वाढू शकतो। शेतीमध्ये डिझेल आणि खतं महाग होऊ शकतात। दुकानांपर्यंत माल पोहोचवण्याचा वाहतूक खर्चही वाढू शकतो। सर्वसामान्य माणसाला वस्तू वाढलेल्या किमतीत मिळू शकतात।